हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 6 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय। कृष्णाचा शेत जाणारा खरा गुन्हेगार म्हणजेच जयकांत पकडला गेलाय। मग नेमका हा ट्विस्ट आला तरी कसा, कुणी त्याला पकडलं आणि जयकांतला काय शिक्षा होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रात्र होते, कृष्णा ही घरी परत येते। ती दरवाजा वाजवते तेव्हा तिला आठवतं की आज तिच्या आईने सावित्रीने तिला घराबाहेर हाकललं होतं। जर मी दरवाजा वाजवला आणि आई उठली तर आपलं काही खरं नाही असा विचार ती करते। पण कृष्णाला खूप भूक लागलेली असते। माझ्या पोटात खूप कावळे ओरडायला लागले आहेत। जर मी काही खाल्लं नाही ना तर येथे चक्कर येऊन पडेल। आईचे 2 फटके खाल्ले तर परवडतील, पण अन्नाचं एक कण तरी पोटात जायला हवं, पोटात काहीतरी जायला हवं असा विचार करून ती हळूच कडी वाजवते आणि भक्ते मी कृष्णा आहे, दार उघड असं म्हणून भक्तीला आवाज देते। भक्ती ही बाजूच्या खिडकीतून कृष्णाला आवाज देते आणि म्हणते, आई झोपलेली आहे, तू मागच्या दरवाजाने ये, मी तुला मस्त झुणका भाकर खाऊ घालते। कृष्णा खूप खुश होते। भक्ती मागचा दरवाजा उघडते, कृष्णा आतमध्ये येते आणि म्हणते, भावा खूप भूक लागलीये, पोटात कावळे ओरडायलेत, मला लवकरच काहीतरी खायला दे। भक्ती सांगते, तुझ्यासाठी मी झुणका भाकर बनवून ठेवलीये, तुझं ताट वाढूनच ठेवलंय, फक्त आवाज नको करू, गुपचूप खा असं म्हणून ती कृष्णाला ताट वाढते। कृष्णा ही पहिला घास खाणार इतक्या सावित्री तिथे येते आणि तिच्या हाताला झटका देते आणि अन्नाचा घास खाली पाडते। सावित्रीला पाहून कृष्णा आणि भक्ती या दोघी चांगल्याच घाबरतात। सावित्री कृष्णाकडे रागारागाने पाहत असते तर भक्ती ही सावित्रीला समजावून सांगते, आय तिच्यावर राग नको करू, पोर सकाळपासून उपाशी आहे, तिला काहीतरी खाऊ दे, 2 घास तिच्या पोटात जाऊ दे। परंतु सावित्री ही निर्लज्जपणे म्हणते, भुकेने तडफडून मेली तरी मला काही फरक पडत नाही, जिने आपल्या घराला वनवा पेटवलाय तिच्या पोटातील आग अशीच तेवत राहिली पाहिजे, विझायला नाही पाहिजे। कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती सावित्रीला म्हणते, आय मला माफ कर, 2 घास खाऊ दे। परंतु सावित्री तिचं काहीही ऐकत नाही, ती चक्क कृष्णाला घराबाहेर हाकलून देते। तेव्हा भक्ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते तर सावित्री तिच्यावर चिडून म्हणते, मला नाही अडवायचं, नाहीतर तुला सुद्धा सोडणार नाही, तुझी पण वरात काढीन, हो घरामध्ये असं म्हणून ती भक्तीला घरात जायला सांगते आणि कृष्णाला जोरात धक्का देऊन घराबाहेर हाकलून लावते। कृष्णाला काहीही खायला द्यायचं नाही, घरात घ्यायचं नाही असा विचार सावित्रीने केलेला असतो। तर इकडे बाळजाबाई ही अजूनही पोलीस स्टेशनमध्ये बसून असते तर मैनावती तिला समजावून सांगते, सगळं तुमच्या आवडीचं केलंय, एकदम सात्विक, तुम्ही जेवून घ्या। तर बाळजाबाई चिडून म्हणते, मी काय सहलीला नाही आले। मैनावती म्हणते, असंच समजा, तुम्ही सकाळपासून काही नाही खाल्लंय, गुपचूप खाऊन घ्या। बाळजाबाई मैनावतीवर खूप ओरडते आणि म्हणते, तू नको मला अक्कल शिकू की मला काय खायचंय आणि काय नाही खायचंय, तू गप्प बसायचं। दुष्यंत हा बाळजाबाईला शांत करतो आणि म्हणतो, आई मला तुझा राग कळतोय, पण या गावकऱ्यांना तुझं काही देणं घेणं नाहीये, तू 2 घास खाऊन घे, येथे कुणी आलंय का पहा, खाऊन पिऊन मस्त ढाळाढूळ झोपले असतील सगळे गावकरी आणि तू येथे त्यांच्यासाठी उपोषण करत बसलीये। तर बाळजाबाई म्हणते, माझ्या कपाळावर जो कलंक लागलाय ना तो मला पुसायचा आहे। परंतु दुष्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, आई येथे कोणाला काही नाही पडलंय, तू तुझं संपूर्ण आयुष्य या गावकऱ्यांसाठी घालवलं आणि ते येथे आले सुद्धा नाहीत, त्यांना तूच गुन्हेगार वाटते, त्यापेक्षा तू 2 घास खाऊन घे आणि माझ्याबरोबर शहरात चल, या गावात काहीही ठेवलेलं नाहीये। बाळजाबाई चिडून म्हणते, तुझ्या बापाला सुद्धा हेच हवंय की मी माझा गाशा गुंडाळावा आणि तिकडे शहरात तुझ्याबरोबर यावं, म्हणजे माझ्या मागे त्या गावाचं वाटोळं करतील। दुष्यंत चिडून म्हणतो, करू दे ना वाटोळं, आपल्याला गावाचं काय देणं घेणं आहे, आपण आपला विचार करायचा। पण बाळजाबाई म्हणते, दुष्यंत हे मला नाही चालणार, जोपर्यंत ती कृष्णा येथे येऊन माझी माफी मागत नाही ना, माझ्या माथ्यावरचा हा कलंक पुसला जात नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही। दुष्यंत म्हणतो, आई ती मुलगी खूप आरोगंट आहे, खूप उद्धट आहे, ती तुझी माफी नाही मागणार, येथे नाही येणार। परंतु बाळजाबाई त्यासाठी नकार देते आणि म्हणते, जाऊ दे, माझ्या भुकेचं काही नाही, तू खाऊन घे, माझं लेकरू उपाशी राहिलंय ते मला नाही सहन होणार असं म्हणून ती दुष्यंतला घास भरू लागते। तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, आई मी तुझाच लेक आहे, तू हट्टी तर मी 3 पट हट्टी आहे, मी सुद्धा नाही खाणार जोपर्यंत तू नाही खाणार असं म्हणून दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो। बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती तोडफोड करू लागते।
ती जयकांतला विचारते, तुला काही बोलायचंय की नाही? जयकांत चांगलाच घाबरतो आणि विचारतो, कशाबद्दल? तर बाळजाबाई म्हणते, कशाबद्दल काय? सकाळपासून काय फुटाणे खात बसला होता का? त्या कृष्णाच्या शेताला कुणी आग लावली? माझ्या हातातील कडं तेथे कुणी टाकलं? याचा शोध कोण घेणार, तू का मी? त्यामुळे जयकांत चांगलाच घाबरतो. बाळजाबाई त्याला वॉर्निंग देते, लवकरात लवकर खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढायचं. जयकांत हो म्हणतो. तर इकडे आढळराव चक्क विरोधी पक्ष नेत्या देशमानेबाईला कॉल करतात. देशमानेबाई विचारतात, आढळराव, आज तुम्ही आम्हाला कॉल केलाय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाची खासगी गोष्ट असणार. तर आढळराव म्हणतात, आता राजकारणात खासगी गोष्टी तर आल्याच. आमच्या सौभाग्यवती यांनी उपोषण सुरू केलंय. आता त्यांचं उपोषण कसं हाणून पाडायचं, सत्य कसं बाहेर काढायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. देशमानेबाई हो म्हणतात. आढळराव फोन कट करतात. त्याच वेळेस एक नौकर येऊन त्यांना सांगतो, सावित्रीबाई तुम्हाला भेटायला आल्यात. आढळराव म्हणतात, पाठवा त्यांना. सावित्री पुढे येते. आढळराव विचारतात, कसं काय येणं केलं? तर सावित्री म्हणते, दुष्यंत सरकार आमच्या घरी आले होते. नुकसान भरपाई द्यायचं म्हणत होते आणि बाळजाबाईची माफी मागायला सांगत होते. नुकसान भरपाईचा आकडा समजला असता तर माफी कशी मागायची आणि कधी मागायची ते ठरवता आलं असतं. हे सगळं ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसतो. आढळराव चिडून म्हणतात, आम्ही नुकसान केलंच नाही तर नुकसान भरपाई कसली? ज्या वेगाने आला ना त्याच्या डबल वेगाने इथून निघायचं. सावित्रीला मोठा धक्काच बसतो आणि ती तिथून पळून जाते. आढळराव खूप चिडतात. तर इकडे दुष्यंत हा पूजाला कॉल करतो. तेव्हा पूजा त्याला विचारते, काय झालं, तू कुठे आहेस? तुझ्या आईला बेल मिळाली का? तर दुष्यंत सांगतो, नाही मिळाली आणि या आरोपामुळे आता माझ्या आईला सरपंच पदाची निवडणूक लढवता येईल की नाही ते सुद्धा अवघड वाटतंय. आमची सगळी स्वप्न उद्ध्वस्त होणार असं वाटतंय. पूजाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते, असं कसं? तुझी आई तर सरपंच व्हायलाच हवी, त्याच्यावर आपलं फ्युचर अवलंबून आहे. दुष्यंत चिडून म्हणतो, फ्युचर माय फूट. येथे माझी आई तुरुंगात आहे. तिला सोडवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मला माझ्या भविष्याची काही काळजी पडलेली नाहीये. पूजा घाबरून म्हणते, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू काही काळजी करू नको. तुझी आई लवकरच तुरुंगातून बाहेर येईल. तू स्वतःची काळजी घे. असं म्हणून पूजा फोन कट करते. त्याच वेळेस दुष्यंतला ऐकू येतं की दोन गावकरी बोलत असतात की बाळजाबाई जे काही करताय ते नाटक आहे. जर त्यांनी गुन्हा केलेलाच नाहीये तर त्यांनी पुरावे समोर ठेवायला हवे ना. स्वतःला निर्दोष सिद्ध करायला हवं. उगाचच उपोषणाची नाटकं कशाला करायची? आणि कृष्णा काही खोटं बोलत नाहीये. कृष्णा कशाला खोटं बोलेल? जर तिचं शेत बाळजाबाईंनी जाळलं असेल आणि पुरावा असेल तर बाळजाबाईंना शिक्षा व्हायलाच हवी. दुष्यंत हे सगळं ऐकतो. तर इकडे सावित्री घरी नाहीये हे पाहून कृष्णा घरी परत येते. सावित्रीने तिचं ताट फेकून दिलेलं असतं. त्यामुळे भक्ती तिच्यासाठी पुन्हा झुणका भाकर बनवत असते. कृष्णाला खूप भूक लागलेली असते आणि ती भक्तीला म्हणते, भक्ते लवकर खायला दे. माझ्या पोटात मोठा खड्डा पडलाय. आता माझ्यासमोर शेतातला चारा जरी आणून ठेवला ना तरी मी खाईल. हे ऐकून भक्तीच्या डोळ्यात पाणी येतं. ती रडू लागते. कृष्णा विचारते, काय झालं रडायला? तर भक्ती म्हणते, कृष्णा तुझं नशीब असं कसं? लहानपणापासून तुला कोणाचंच प्रेम मिळालं नाही. तू एवढी चांगली, सगळ्यांना जीव लावते, पण तुला जीव लावणारं कुणीच नाहीये. तर कृष्णा म्हणते, नको रडूस भावा. तू आहे ना माझ्यावर आभाळ एवढं प्रेम करणारी. फक्त आईचं चुकतंय त्याचं वाईट वाटतं. ज्या लोकांची चूक झाली ती त्यांना पाठीशी घालते आणि मला बोलते, पण ती माझ्यावर ओरडते, मला रागवते, मला मारते. त्याचं मला काहीच वाईट वाटत नाही. कारण कोण कुठली मी. मंदिरात राहायचे, इकडं तिकडचं खायचे. लोक मला झिपरी म्हणत होते, परंतु भैरूबाने मला या घरात आणलं. मला हक्काचं घर मिळालं, हक्काची माणसं मिळाली. तू, आई, पूजा मिळालेत. आणि त्यानंतर आईने माझ्याशी असं वागणं सुरू केलं. बा गेल्यानंतर ती मला घरातून काढू शकली असती, पण तिने मला या घरातच ठेवलं. त्याचाही मला आनंद झाला. म्हणून आईचं मला काहीच वाटत नाही. तिचा तो हक्कच आहे माझ्यावर रागवण्याचा, मला मारण्याचा. फक्त एकदा तिने मला घट्ट मिठीत घ्यायला हवं. अशी मिठी परत त्यातून मला कधीही बाहेर येण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. हे ऐकून भक्तीही रडू लागते. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं. पण त्याच वेळेस सावित्री घरी येते आणि कडी वाजू लागते. सावित्री आलीये हे पाहून कृष्णा आणि भक्ती खूप घाबरतात. भक्ती ही तसंच एका कपड्यामध्ये झुणका आणि भाकर गुंडाळून देते आणि कृष्णाला तेथून जायला सांगते. कृष्णा मागच्या दरवाजाला लपून बसते. भक्ती दरवाजा उघडते तर सावित्री तिला जाब विचारते, दरवाजा उघडायला एवढा वेळ लागतो का? काय करत होती?
तर भक्ती सांगते, आय मी मागच्या खोलीत होते ना, म्हणून तुझा आवाज नाही आला मला. सावित्रीला संशय येतो आणि ती विचारते, खरं खरं सांग, त्या झिपरीला तर घरात नाही ना घेतलं. भक्ती सांगते, ती कशाला येईल, ती घरी परत आलीच नाही. सावित्री म्हणते, ठीक आहे, आता तू जा आणि झोपून घे, दरवाजाची कडी लावून घे. भक्ती हो म्हणते. कृष्णाला वाटतं, जर आईने मला इथे पाहिलं तर भक्तीला ओरडा बसेल, त्यापेक्षा मी शेतात जाते. असा विचार करून ती शेतात येते, कंदील लावते आणि मस्तपैकी झुणका भाकर खाऊ लागते. पण त्याच वेळेस दुष्यंत शेतात येतो. एखादा जरी पुरावा सापडला तरी सुद्धा आपल्याला त्या कृष्णाला पुरावा देता येईल, आपल्या आईला सोडवता येईल आणि गावकऱ्यांना सिद्ध करता येईल की माझ्या आईची काही चूक नाहीये, असा विचार दुष्यंत करतो. पण त्याच वेळेस कृष्णाला समजतं की शेतात कुणीतरी आलंय आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. दोघेही एकमेकांना पाहून चांगलेच घाबरतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंतला झुणका भाकर खायला देणार, तर बाळजाबाईंना समजेल की जयकांतने कृष्णाच्या शेतात आग लावली होती आणि ती जयकांतला संपूर्ण गावकऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल करायला सांगणार. परंतु कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं पुन्हा एकदा भांडण होईल. मग आता नेमकं काय झालंय, दुष्यंतला जयकांतचा गुन्हा कसा समजला, दुष्यंतला जयकांत काय शिक्षा देणार, हे सगळं पाहणं चांगलंच इंटरेस्टिंग असेल. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.